मनोज जरांगे पाटील आता थेट फडणवीसांना टार्गेट करतायत, पण शिंदे आणि अजित पवारांना का वाचवतायत? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीस काम करू देत नाहीत असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं, म्हणजे जरांगे शिंदे व दादांना सेफ ठेवतायत. त्यांना फक्त भाजपा आणि देवेंद्र फडणवीस टार्गेट करायचे आहेत का? यातून मग संशय उभा राहतो की जरांगे पाटील हे कुणाचे तरी हस्तक आहेत. जरांगे पाटील पवारांचा माणूस, जरांगे पाटील शिंदेंचा माणूस, या ज्या अफवा पसरवल्या जातात मग त्यात तथ्य वाटायला लागतं. जरांगे पाटील फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून चूक करतायत का? त्यांच्या भाषणातून दिसतंय की त्यांना थेट भाजपा फडणवीस यांच्या विरुद्ध नॅरेटिव्ह तयार करायचंय. मग निवडणूक जवळ आली म्हणून याचा कोणीतरी फायदा घेऊ पाहताय का? मी म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेते, याचा अर्थ सिद्ध झालं की त्या टायमात तुम्ही शिंदे साहेबांना अजित दादाला काम करू दिलं नाही, सिद्ध झालं. तुम्ही चला तर याच्या खोलात जाऊयात. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा तापायला लागलंय. मनोज जरांगे पाटील यांनी अलीकडच्या भाषणात एक मोठा आरोप केला की एकनाथ शिंदे असोत व अजित पवार त्यांना देवेंद्र फडणवीस काम करू देत नाहीत. सगळं थांबवलं ते देवेंद्र फडणवीसांनी, म्हणजेच त्यांनी थेट फडणवीसांवर बोट ठेवलं. पण शिंदे आणि अजित दादांना मात्र सॉफ्ट कॉर्नर दिला. जरांगे पाटील यांचा मुख्य उद्देश मराठा आरक्षण मिळवणे, पण आंदोलन यशस्वी व्हावं यासाठी ते कोणाशी उघड पंगा घ्यायचा आणि कोणाला बाजूला ठेवायचं हे ते काळजीपूर्वक ठरवतायत. त्यामुळे शिंदे व अजित दादांवर थेट हल्ला न करता त्यांनी फडणवीस अडथळा असा नॅरेटिव्ह तयार केलाय. तुम्ही अडवत नाही, ठीक आहे, नाही म्हणता तुम्ही. आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल. आता तुम्ही 8 महिने झाले का द्यायना? पण शिंदे व अजित पवार यांना जरांगे पाटील सेफ का ठेवतायत? पहिलं कारण म्हणजे शिंदे यांचं मराठा समाजाशी नातं. शिंदे स्वतः मराठा आंदोलनात सहानुभूती दाखवतात. जरांगे यांनी त्यांना विरोधक म्हणून दाखवलं तर मराठा समाजात गोंधळ निर्माण होईल किंवा मराठा समाज नाराज होईल. आता दुसरं कारण म्हणजे अजित पवार यांची महत्वाची भूमिका. अजित दादांचं राज्य कारभारात प्रचंड वजन आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात ते जर सकारात्मक दाखवले गेले तर आंदोलनाला अधिकृत पाठबळ मिळण्याची शक्यता वाढते. तिसरं कारण राजकीय गणित. जरांगे पाटील संपूर्ण सरकारमधील लोकांना नाराज करायचं टाळतायत. त्यामुळे फडणवीसांवर आरोप, पण शिंदे अजित दादांना टार्गेट न करण्याची रणनीती त्यांनी आखली आहे. त्यांनी ती रणनीती ठरवली, मराठ्याच्या शांततेच्या आंदोलनात दंगल घडवून आणायची. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र सरकारचे रणनीतिकार मानले जातात. मागील सर्व मोठे निर्णय, मग ते शिंदेंचं बंड असो व अजित पवारांचं महायुतीत आगमन, हे सगळं फडणवीस यांच्या नियोजनाने घडलं असं मानलं जातं. जरांगे पाटलांच्या भाषणातला उपरोध असाच होता. तुम्ही म्हणता ना मी अडवत नाही, मग आता तुम्ही मुख्यमंत्री आहात, आता काय अडचण आहे? 8 महिने झालं का नाही दिलं आरक्षण? म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे, शिंदे साहेबांना तुम्ही काम करू दिलं नाही, अजित दादांना तुम्ही काम करू दिलं नाही. म्हणजेच जरांगे पाटील यांनी संपूर्ण आंदोलनाचा विरोधक बरोबर फडणवीस असं चित्र तयार केलंय. जरांगे पाटील राजकीय पक्षांपासून दूर राहतो असं सतत सांगत असतात, पण त्यांच्या भाषणातून दिसतंय की त्यांना थेट भाजपा फडणवीस यांच्या विरुद्ध नॅरेटिव्ह तयार करायचंय. हे आंदोलन मराठा समाजाच्या हक्कांसाठी आहे, पण राजकीय पातळीवर त्यांचे हल्ले सरळ भाजपा आणि फडणवीसांवर आहेत. जरांगे पाटलांनी आंदोलन शांततेत केली, पण आता त्यांनी थेट असा दावा केलाय की मराठ्याच्या शांततेसाठी आंदोलनात दंगल घडवण्याची रणनीती ठरवली आहे. हे शब्द खूप गंभीर आहेत. याचा अर्थ त्यांनी फडणवीसांना दंगल घडवण्याचा आरोपी ठरवलंय. आता आंदोलनाला हिंसक वळण लागू नये याची जबाबदारी दोन्ही बाजूची आहे. आता पुढची समीकरणं काय असावीत जरांगे पाटलांची? तर जरांगे पाटील आता 29 ऑगस्टला मुंबईला धडक देणार आहेत. अंबल बाजार ते आझाद मैदान असा प्रवास होतोय. या आंदोलनाला पोलिसांची कडक तयारी लागणार आहे, पण जरांगे पाटलांच्या विधानामुळे आधीच वातावरण तापलेलं आहे. जर काही गडबड झाली तर सरळ फडणवीसांवर आरोप ठेवला जाणार, ही स्ट्रॅटेजी तयार आहे.
जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे शिंदे अजित पवारांना सेफ झोन मध्ये ठेवून थेट फडणवीसांना विलन म्हणून प्रोजेक्ट केलंय। यामागे त्यांची राजकीय गणित, आंदोलन टिकवण्याची रणनीती आणि समाजात फक्त एकच बाधा निर्माण करणारा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न आहे असं दिसतंय। आता 29 ऑगस्टचं आंदोलन ठरणार आहे निर्णायक, कारण इथं जरांगे पाटलांचा नॅरेटिव्ह यशस्वी झाला तर पुढील सगळं राजकारण फडणवीस विरुद्ध मराठा असं उभं राहू शकतं। तोडगा निघतो की वाद चिघळतो हे 29 ऑगस्टला कळेलच। आरक्षण मिळतं की सरकार आंदोलन हाणून पाडण्यास यशस्वी होतं हे येणारा काळ ठरवेल। पण शिंदे अजित पवार यांना वाचवून फक्त फडणवीसांना टार्गेट करणं ही जरांगे पाटलांची आखलेली चाल आहे का, की खरंच फडणवीस हेच अडथळा आहेत? याचं उत्तर आता येत्या आंदोलनात मिळेल। पण तुम्हाला काय वाटतं? कमेंट नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर नक्की करा। धन्यवाद।